ठाण्यातील हरिनिवास परिसरामध्ये विशेष मुलांसाठी विश्वास गतिमंद केंद्र आहे। या ठिकाणी मुलांना विविध प्रकारचे स्वावलंबनाचे धडे दिले जातात। वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम मुलांसाठी येथे राबवले जातात। वेगवेगळ्या सणांच्या आवश्यकतेनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू या वर्षभर बनवण्याचं काम सुरू असतं, जेणेकरून मुलांच्या कलागुणांना आणि बुद्धीला चालना मिळावी। विविध प्रकारच्या वस्तूंचा वापर करून पर्यावरणपूरक अशा वस्तू या ठिकाणी बनवल्या जात आहेत। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती राख्या, दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीच्या वस्तू, पणत्या, कंदील यांसारख्या वस्तू या ठिकाणी बनवण्यामध्ये ही मुलं सध्या व्यस्त होती। यंदा कागदापासून अत्यंत पारंपरिक आणि झुंबर स्वरूपातील कंदील या मुलांनी साकारलेले आहेत। सोबतच रेडीमेड रांगोळ्या देखील या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत। मोती, कुंदन, चमकी यांचा वापर करून या रांगोळ्या साकारण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर दिवाळी म्हटलं की घराची सुंदर अशी सजावट केली देखील जाते। त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या रंगाची कागदी फुलं, आकर्षक फ्लॉवर पॉट यांची देखील या मुलांनी कलाकुसरीतेने निर्मिती केलेली आहे। विशेष म्हणजे या सर्व वस्तूंना एका परदेशातील कंपनीने विशेष पसंती दिली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी यंदाच्या दिवाळीमध्ये परदेशामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत। एकंदरच विशेष मुलांनी या ठिकाणी स्वावलंबनापणाने या ठिकाणी ही दिवाळी साजरी करत आपली कला जी आहे ती परदेशात पोहोचवलेली आहे। त्यामुळे निश्चितच त्यांचं समाजातील विविध स्तरातून कौतुक देखील केलं जात आहे। तर या संपूर्ण उपक्रम जो आहे तो शाळेच्या ट्रस्टी ज्योत्स्ना प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली इथे राबवले जात आहेत। शिवाय शाळेच्या शिक्षिका मीना क्षीरसागर व त्यांच्या सहयोगी देखील या ठिकाणी विशेष मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नमस्कार। विश्वासमधली मुलं आता अतिशय कुशल कार्य करणारी झालेली आहेत, त्यामुळे त्यांना चांगल्या चांगल्या ऑर्डर्स येतात। त्यांना एका कंपनीने 1100 रांगोळ्या आणि दिवे तयार करण्याची ऑर्डर दिली होती। ती सगळी पूर्ण केली त्यांनी 25 दिवसात। आणि बाकीचे एरवी त्यांचे कंदील, पणत्या रंगवणं, छोटे कंदील तयार करणं, मोठा आकाश कंदील, रांगोळ्या हे परमनंट चालूच असतं। आणि आमचे सगळे जे सुहृद आहेत, म्हणजे जे वेल विशर आहेत, ते येऊन आमच्या शाळेत येऊन सगळी खरेदी करून घेऊन जातात। पिशव्या रंगवल्यात, 100 पिशव्यांची एकाने ऑर्डर दिली होती की आम्हाला त्या वाटायला त्याच्यात घालून गिफ्ट द्यायचे आहेत। अशा तऱ्हेने गेला महिनाभर सगळी मुलं अतिशय बिझी। त्याच्यासाठी आम्हाला आमच्या व्हॉलेंटियर्सनी पण आम्हाला खूप मदत केली। सगळ्या मुलांकडनं काम करून घ्यायला खूप वेळ लागतो। टीचर्स तर पूर्णपणे बिझीच होत्या। आणि आज आता आम्ही दिवाळी पार्टी करणार आहोत। मुलांना सगळ्या केलेल्या कामाचा मोबदला मिळेल, खाऊ मिळेल, दिवाळीचं फराळ मिळेल आणि मुलं आज छान कपडे घालून एन्जॉय करायला आलेली आहेत। अशी दिवाळीची पार्टी होणार आहे। तर